नमस्कार. शास्त्रीय पद्धतीनं कुंडी कशी भरायची आणि ती भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये रोपाची लागवड कशी करायची याची शास्त्रीय पद्धत काय आहे त्याचं प्रात्यक्षिक इथं आम्ही दाखवणार आहोत. ती मातीची कुंडी असेल, प्लॅस्टिकची कुंडी असेल किंवा प्लॅस्टिकचा बॅरल असेल, तर या कुंडीला किंवा त्या बॅरलला पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज होलची आवश्यकता आहे. कुंड्यांना जनरली ड्रेनेज होल तयार केलेलं असतं, पण आपण प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये जर करणार असू तर त्याला ड्रेनेज होल नसतं. अशा वेळी आपण त्याला ड्रेनेज होल कडेला किंवा बेसला, बॉटमला आपण ड्रेनेज होल तयार करायचं आहे. ड्रेनेज होल आहे का नाही त्याची खात्री करणं जास्त आवश्यक आहे. नसेल तर ड्रेनेज होल आपण तयार करू शकतो. कुंडी भरण्याच्या अगोदर सर्वप्रथम जे ड्रेनेज होल आहे, जे बॉटमला असेल किंवा कडेला असेल, त्याच्यावर एक आपण टाईलचा तुकडा, फरशीचा तुकडा किंवा कौलाचा तुकडा कव्हर करून ठेवायचा आहे. ते झाल्यानंतर लहान मोठे दगड, विटेंचे तुकडे, कौलांचे तुकडे याचं मिश्रण सगळं जे आहे ते कुंडीच्या बॉटम मध्ये आपण कव्हर करायचं आहे. म्हणजे बॉटम पूर्ण यानं कव्हर झाल्यानंतर आजूबाजूला असणारा जो वाळलेला पालापाचोळा आहे त्याचा एक लेअर आपण त्याच्यावर कव्हर करायचं आहे. हे झाल्यानंतर दुसरा भाग महत्वाचा आहे. समजा आपल्याकडे मोठ्या आकाराची वाळू जर असेल तर तो वाळूचा सुद्धा थर आपण तिथं पसरला तरी चालू शकतो. ते सगळं झाल्यानंतर कुंडी आपण मातीनं भरताना अजून एक दक्षता घेणं गरजेचं आहे की माती ही चांगल्या सुपीक प्रकारची असणं गरजेचं आहे. गाळाची माती असेल तर फारच छान. तर ही गाळाची माती आणि त्याचबरोबर सेंद्रिय खत, मग हे सेंद्रिय खत जे आहे ते कुजलेलं चांगलं शेणखत असेल, कुजलेलं चांगलं कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल किंवा आता मार्केटमध्ये आपल्याला सेंद्रिय खत सुद्धा अवेलेबल होऊ शकतं. तर गाळाची माती 50% आणि आता मी सांगितलेलं सेंद्रिय खत जे आहे ते 50% हे चांगल्या रीतीनं मिसळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मिक्स झाल्यानंतर हे सगळं मिक्सचर जे आहे त्याच्यामध्ये माती आणि सेंद्रिय खत आपण जे मिसळलेलं आहे 50-50% त्यानं सगळी कुंडी भरून घ्यायची आहे. पण वरची काही इंच जागा, काही सेंटीमीटर जागा ही मोकळी असली पाहिजे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये रोप लावल्यानंतर पाणी घालायचं आहे. अशा प्रकारचं ते मिश्रण भरून घेतल्यानंतर मध्ये एक लहानसा खड्डा करायचा आहे किंवा लहानसं एक पीठ तयार करायचं आहे. हा आकार सुद्धा आपण जे रोप लावणार आहे त्याच्या आकाराचा असावा. जनरली आपल्याला नर्सरीमधून जी रोपं मिळतात त्या नर्सरीमधून मिळालेल्या रोपाला सगळं त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये लावलेलं असतं. ब्लेडच्या सहाय्याने ती प्लॅस्टिकची पिशवी सगळी काढायची आहे आणि तो सगळा मुळासहित मातीचा जो भाग आहे तो आपण कुंडीमध्ये ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर बाजूला सगळी माती घालायची आहे त्याच्यावर आणि माती कव्हर केल्यानंतर थोडासा मध्ये आपण दाब द्यायचा आहे हातानं आणि पूर्ण हे सगळं झाल्यानंतर झारीनं त्याला पाणी घालायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला शास्त्रीय पद्धतीनं कुंडीमध्ये रोप लावता येतं. कुंडीमध्ये रोप लावून त्याला पाणी दिल्यानंतर काही दिवस ती कुंडी सावलीमध्ये ठेवणं आवश्यक आहे. एक 2-3 आठवडे आपण सावलीमध्ये ठेवल्यानंतर ती उन्हात ठेवायला हरकत नाही, पण पिरियॉडिकली त्याला पाणी देणं आवश्यक आहे. आपल्या संस्थेच्या वतीनं आपण वृक्षप्रेमींना जे रोप आम्ही देणार आहोत पिवळ्या चाफ्याचं, ते सुद्धा या पद्धतीनंच आपण कुंडीमध्ये त्याची लागवड करायची आहे. काही वर्ष म्हणजे 2-3 वर्ष आपण ती कुंडीमध्ये व्यवस्थितपणे वाढवायची आहे. आपल्याकडे जर जागा असेल तर नंतर त्याचं ट्रान्सप्लांटिंग करून ते आपण जमिनीमध्ये रोप लावायचं आहे. आपल्याकडे जर जागा नसेल तर ते कुंडीसहित रोप जे आहे ते संस्थेकडे आपण सुपूर्द करायचं आहे. योग्य ठिकाणी संस्थेच्या वतीनं त्याची लागवड केली जाईल. अशा पद्धतीनं संस्थेच्या वतीनं
जी आपल्याला दिली जाणारी सोनचाफ्याची रोपं आहेत त्याची चांगली निगा राखावी, कुंडीमध्ये व्यवस्थित लावून त्याची निगा राखून त्याची काळजी घ्यावी. धन्यवाद.